नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती। तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। यामध्ये आपण टेस्ट सिरीज बद्दल डिस्कस करणार आहोत, जे की तुम्हाला प्रॅक्टिससाठी सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे। तर पुणे मेट्रोच्या ज्या काही पोस्ट आहेत, जसे की स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रॅफिक कंट्रोलर किंवा ज्युनियर इंजिनियर, ओके। तर या पोस्टसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, आता सध्यासाठी जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत, जेवढे काही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत आणि प्रिपरेशन करत आहेत पुणे मेट्रोच्या या पोस्टसाठी, तर त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। काही जणांना ऑलरेडी माहितीच असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे। तर त्यामध्ये आपण काही कंटेंट एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत आणि रिवाइज्ड म्हणू शकतो आपण, रिवाइज्ड कंटेंट टाकणार आहोत याच्यामध्ये। तर त्याबद्दलच बोलणार आहोत की काय रिवाइज्ड असेल। आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट की मला हे सांगायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज एनरोल केलेली आहे, ओके, तर त्या टेस्ट सिरीज मध्येच आपण एक्स्ट्रा जे कंटेंट ऍड करत आहोत, तर परत तुम्हाला घेण्याची गरज नाहीये, ओके। तर ती टेस्ट कुठली असेल, काय असेल, ऍप मध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ओके। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। चला तर स्टार्ट करूया। आणि आपली टेस्ट सिरीज, ओके, आणि तुमची जी काही प्रॅक्टिस असेल, तर जर हे दोन तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर तुमचा जो रिझल्ट आहे, तुमचं जे सिलेक्शन आहे ते 100% होण्याचे चान्सेस आहेत, ओके। तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते सर्वात आधी बघूया। सगळ्यात आधी पहिला पॉइंट मी तुम्हाला सॅम्पल टेस्ट दाखवणार आहे। ज्या प्रकारचे आपण टेस्ट अपलोड करतो आपल्या ऍपमध्ये, त्या कोर्समध्ये, तर ती टेस्ट दाखवणार आहे। कशा प्रकारे क्वेश्चन्स असतील, कशा प्रकारे तुम्हाला सोल्युशन मिळेल, ओके। त्याच्यानंतर टेस्ट सिरीज कुठून मिळणार आहे, कुठे तुम्हाला इन्स्टॉल करायचे, काय प्रोसेस आहे त्याची, ते बघूया। त्याच्यानंतर नंबर ऑफ टेस्ट, त्या ज्या कोर्समध्ये किती टेस्ट असतील, कुठल्या सेक्शनच्या किती टेस्ट असतील, तर ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यानंतर टेस्टचे फीचर्स काय काय असतील, आणि सर्वात शेवटचा पॉइंट जो आहे, पर्सनल वॉच ऑन युअर परफॉर्मन्स, तर ते सुद्धा बघणार आहोत। तर सुरुवात करूया सॅम्पल टेस्ट नुसार, ठीक आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला सॅम्पल टेस्ट दाखवतो, वर्ड फॉर्मॅटमध्ये पण बघा आणि ऍपमध्ये तुम्हाला कसं दिसतं ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी एक पॉवर सिस्टीमची रॅन्डम टेस्ट ओपन केलेली आहे। तर तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये सर्व काही मिळेल, म्हणजे हा वर्ड फॉर्मॅट आहे, ओके। तुम्हाला ऍप वरती हे सर्व काही हे जे लेफ्ट साइडला जे आहे, तर ते सर्व काही दिसणार नाहीये। प्रॉपर तुम्हाला एक जो टेस्ट तुम्ही यादी सुद्धा दिलेल्या असतील ऍप वरती आपल्या, तर त्या प्रकारे तुम्हाला दिसतील। तर क्वेश्चन्स, हे सर्व ऑप्शन्स, आणि त्यानंतर हे जे आहे ते क्वेश्चनचं सोल्युशन, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील। हे जस्ट मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतोय, सोल्युशन कसं मिळणार आहे। प्रॉपर तुम्हाला सर्व काही डिस्क्रिप्शन मिळेल सोल्युशनचं, की कशा प्रकारे क्वेश्चन्सला प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे, ओके। आणि सोल्युशन सोबतच जर एखादा समजा एक्स्ट्रा पॉइंट असेल जे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, तर त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला सोल्युशन मध्ये दिलेली असेल, ओके। तर बघू शकता सर्व काही क्वेश्चन्स आहेत, त्याचे सोल्युशन्स आहेत, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल, ओके। तर हे तर झालं एक वर्ड फाईल, आणि यानंतर तुम्हाला मी प्रॉपर एक ऍप मध्ये सुद्धा दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला ऍप मध्ये टेस्ट तिथे अटेम्प्ट करता येईल। आणि एनिवे ही जी टेस्ट मी तुम्हाला दाखवते, तर ती एक फ्री टेस्ट आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऍप इन्स्टॉल करून ती टेस्ट अटेम्प्ट सुद्धा करू शकता, ओके। तर तुम्हाला मी लोकेशन सुद्धा सांगणार आहे की कुठे तुम्हाला ती टेस्ट द्यायची आहे। तर प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन्स मिळतील, आणि किती टेस्ट असतील, काय असेल, काय नाही, ते पूर्ण डिटेल आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघूच या। तर आता तुम्हाला हे वर्ड फॉर्मॅट तर मी दाखवलेलं आहे, तर आता तुम्हाला मी ऍप मध्ये टेस्ट कशा प्रकारे तुम्हाला दिसतील ते दाखवतोय। तर हे आपलं ऍप आहे, ऍपचा UI आहे हा। तर तुम्हाला जायचं पुणे मेट्रो इलेक्ट्रिकल SCTOTC अँड JEE टेस्ट सिरीज, ओके। तर या टेस्ट सिरीज मध्ये ही जी 3rd नंबरला आहे, पॉवर सिस्टम ST3, ठीक आहे। तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ओपन कराल, तर ओपन केल्यानंतर टेस्ट पोर्टल अशा प्रकारे दिसेल, तुम्हाला क्वेश्चन दिसतील, क्वेश्चनचे आन्सर्स, आणि त्यानंतर सोल्युशन। म्हणजे हे मी स्वतः ऍडमिन आहे, तर त्याच्यामुळे मला डायरेक्टली आन्सर सोल्युशन सुद्धा दिसत आहे, पण तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर हे सर्व काही दिसेल सोल्युशन रिपोर्ट मध्ये, ओके। तर
तर आपण आता पहिला पार्ट कव्हर केलेला आहे, सॅम्पल टेस्ट पाहिली, सॅम्पल टेस्ट कशा प्रकारे आहे. एनिवे तुम्हाला ती टेस्ट फ्री अटेम्प्ट करता येईल आपल्या ऍपवरती. त्याचं प्रॉपर लोकेशन जर पाहायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी MyGov ट्रॅक हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. आणि एनिवे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते लोकेशन पण देईल की कुठे तुम्हाला जायचं आहे. माय गव्हर्नमेंट ट्रॅक ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्टोर नावाचं एक ऑप्शन दिसेल. त्या स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस दिसतील. ठीक आहे, तर त्या कोर्सेसवरती क्लिक करून तुम्हाला जायचं आहे पुणे मेट्रो, जसे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे. पुणे मेट्रो SC TOTC आणि JEE टेस्ट सिरीज. ठीक आहे, टेस्ट सिरीज मध्ये जायचं आहे, ज्याची प्राइस आहे 499. ठीक आहे, तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एक फ्री टेस्ट तिथे दिसेल, तर ती तुम्ही अटेम्प्ट करू शकता. एनिवे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर लिहून देणारच आहे. तर आता बघूया माय गव्हर्नमेंट ट्रॅक ऍप. तर ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरनं डाउनलोड करायचं आहे. ओके, प्ले स्टोर वरती जाल तुम्ही आणि MyGov TRACK जेव्हा टाकाल तर सर्च कराल तेव्हा तुम्हाला हे ऍप दिसेल. ऍपचा हा फोटो सुद्धा दिसेल. तर तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल केल्यानंतर जास्त काही अवघड नाहीये, फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर या 2 गोष्टी टाकून रजिस्टर करायचं असतं. ठीक आहे, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला कधी रजिस्ट्रेशन लॉग इन वगैरे काहीच मागणार नाही. आणि ऍप खूप सिंपल आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल, जवळपास 5000 प्लस विद्यार्थ्यांनी हे ऍप इन्स्टॉल केलेलंच आहे. तर त्यांना माहितच आहे ऍपमध्ये कुठल्याच प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये. कुठलं म्हणजे ऍप खूप इझी आहे हँडल करण्यासाठी. तुम्ही इझिली टेस्ट सिरीज देऊ शकता. ओके, कुठलंच ऍड वगैरे येणार नाहीये ऍपमध्ये. तर ऍप इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जायचं स्टोअरमध्ये. स्टोअरमध्ये गेल्यानंतर बरेचसे कोर्सेस आहेत आणि जे तुमची ब्रँच असेल त्यावरनं तुम्ही कोर्सेस तिथे बघू शकता, डिटेल्स बघू शकता, एनरोल करू शकता. ओके, तर आता बघूया टेस्ट डिटेल्स. ठीक आहे, इलेक्ट्रिकल साठी मी हे सर्व इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लवकरच एक व्हिडिओ मी त्यासाठी सेपरेट अपलोड करेनच. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी पुणे मेट्रो SC TOTC साठी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी टेस्ट टाईप आणि नंबर ऑफ टेस्ट किती तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत ते बघूया. सब्जेक्ट वाईज टेस्ट 95 मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 95 सब्जेक्ट वाईज टेस्ट म्हणजे प्रत्येक एका सब्जेक्टवर तुम्हाला 5 ते 6 टेस्ट मिळतील. आणि सब्जेक्टचे पण आपण डिव्हिजन केलेले आहेत, जसं इलेक्ट्रिकल मशीन्स किंवा पॉवर सिस्टम मध्ये थोडंसं डिव्हिजन केलेलं आहे, त्यामुळे सब्जेक्ट जास्त वाढवलेले आहेत. आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला 95 तिथे मिळणार आहेत या कोर्समध्ये. आणि प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन्स मिळणार आहेत, 15 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, जे की पुणे मेट्रोच्या एक्झामच्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत प्रॅक्टिससाठी. ओके, आणि प्रत्येक टेस्टमध्ये 15 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यानंतर जे दुसरे सेक्शन आहे मराठी या सेक्शनच्या 5 टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला. 5 टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये 15 क्वेश्चन्स. ओके, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा सुद्धा 5 टेस्ट आहेत, प्रत्येक टेस्टमध्ये 15 क्वेश्चन आणि सर्व सिलेबस मधून टेस्ट आहेत, तर मग काही टेन्शन नाहीये. लॉजिकल रिझनिंगच्या सुद्धा 5 टेस्ट मिळणार आहेत. GK GSच्या सुद्धा 5 टेस्ट आहेत. आणि फुल सिलेबस म्हणजे फुल मॉक टेस्ट, ज्या तुम्हाला सर्वात शेवटी तुमचं सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर तुमच्या ह्या वरच्या सर्व टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ह्या 5 फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत. तर टोटल टेस्ट जर बघाल तुम्ही 120 टेस्ट आहेत. आणि मला नाही वाटत की दुसरीकडे तुम्हाला कुठेही एवढं पॅकेज मिळेल आणि एवढ्या कमी किमतीमध्ये. ओके, एकदम आता जसं मी तुम्हाला सॅम्पल दाखवलं त्या प्रकारे तुम्हाला डिटेलमध्ये सोल्युशन मिळतील. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे, रिझनिंगचे, GK GSचे, फुल लेंथ सिलेबसचे सर्व काही डिटेलमध्ये सोल्युशन मिळतील तुम्हाला. तर क्वेश्चन्सची क्वालिटी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाट्रान्सकोसाठी सुद्धा टेस्ट सिरीज घेतलेली आहे. आणि पुणे मेट्रोसाठी जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे तर त्यांना सुद्धा क्वालिटी माहिती आहे. तर बघू शकता तुम्ही, फ्री टेस्ट आहे ती अटेम्प्ट सुद्धा करू शकता. तर हे झालं टेस्ट डिटेल्स. टोटल 120 टेस्ट मिळणार आहे तुम्हाला. आणि मला नाही वाटत की दुसरीकडे कुठेही एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला या क्वालिटी टेस्ट मिळतील. ओके, नेक्स्ट बघूया टेस्ट फीचर्स. आता टेस्ट फीचर्स काय, बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर लॅपटॉपमध्ये टेस्ट देऊ शकतो का? यस, तुम्ही लॅपटॉपमध्ये सुद्धा टेस्ट देऊ शकता. लॅपटॉपमध्ये टेस्ट देण्यासाठी फक्त तुम्हाला 2 स्टेप फॉलो करायचे आहेत. एक मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्या लिंक वरती हिट करायचं आहे आणि एक कोड आहे ऑर्गनायझेशन कोड PGVUX, तर हा कोड टाकायचा आहे. बस 2च गोष्टी आहेत. लॅपटॉपमध्ये जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. एनिवे मोबाईलमध्ये तर देतच आहेत बरेच विद्यार्थी.
आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या टेस्टला असं काही टाइम नाहीये की तुम्ही तुमचं जेव्हा काही प्रिपरेशन कम्प्लीट होईल तेव्हा तुम्ही देऊ शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल की ओके माझं प्रिपरेशन झालंय कम्प्लीट आणि आता मला टेस्ट देऊन बघायला पाहिजे की मला किती मार्क्स पडत आहेत, तर तेव्हा तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. ओके, असं काही बंधन नाहीये की तुम्ही याच टाइममध्ये टेस्ट द्या वगैरे. तर लॅपटॉप मोबाईलमध्ये आणि कधी पण तुम्ही टेस्ट देऊ शकता. नेक्स्ट बघूया क्वेश्चन्सची लेवल. तर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, आपण क्वालिटी मेंटेन करतो, तुम्हाला जसं की माहितच असेल. क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत आणि जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तर ते स्पेशली डिझाईन केलेले आहेत पुणे मेट्रो या SCTOTC आणि JEE या पोस्टसाठी. म्हणजे जे काही ऑलरेडी ज्या काही एक्झाम झाले मेट्रोच्या, म्हणजे जसं की दिल्ली मेट्रो असो किंवा मुंबई मेट्रो असो किंवा NMRC असो, तर त्या सर्व पेपरचं अनालिसिस करून तुम्हाला ह्या लेवलचे क्वेश्चन्स त्या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहे. आणि टोटल जे टेस्ट क्वेश्चन्स आहेत ते सर्व रिव्ह्यू केलेले आहे शुभांगी मॅम, जे आता SCTOTC आहेत नागपूर मेट्रोमध्ये, त्यांनी स्वतः हे क्वेश्चन्स रिव्ह्यू केलेले आहेत. आणि सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण पूर्ण टॉपिक्स मधून कव्हर केलेले आहेत, त्यामुळेच आपण 120 टेस्ट देतोय. ठीक आहे, जर कमी टेस्ट दिल्या असत्या तर मे बी काही टॉपिक्स आपले सुटले असते, पण आपण टोटल 120 टेस्ट देतोय, त्याच्यामुळे टेन्शन नाहीये. सर्व टॉपिक सर्व सिलेबस तुमचा कव्हर झालेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया रँक अनालिसिस आणि डिटेलमध्ये सोल्युशन. तुम्ही सोल्युशन तर पाहिलेलंच आहे आता, वर्ड फाईल जी मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर डिटेलमध्ये सोल्युशन मिळणार आहे. एनिवे जेव्हा तुम्ही फ्री टेस्ट अटेम्प्ट कराल तेव्हा सुद्धा कळेलच तुम्हाला. आणि रँक मध्ये म्हटलं तर जेव्हा तुम्ही टेस्ट अटेम्प्ट कराल, जेव्हा तुम्ही तुमची टेस्ट कंप्लीट कराल, त्याच्यानंतर विदिन 1 आवर तुम्हाला तुमचा रँक आणि डिटेल सोल्युशन तर तुम्ही लगेच टेस्ट दिल्यानंतर लगेच 1 मिनिटामध्ये तुम्ही डिटेल सोल्युशन बघू शकता. तुमचा रँक जवळपास विदिन 1 आवर तुम्हाला तुमचा रँक सुद्धा कळेल. ओके, रँक कळेल, रँक सोबत अनालिसिस कळेल की टॉप 10 विद्यार्थी कोण आहेत, त्यांचा रँक म्हणजे कोणाचा रँक किती आलेला आहे, कुणी किती मिनिटामध्ये ती टेस्ट अटेम्प्ट केली आहे, तुम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करण्यामध्ये किती वेळ लावलेला आहे, पूर्ण काही डिटेलमध्ये अनालिसिस, किती क्वेश्चन्स हार्ड होते, किती इझी होते, सर्व काही डिटेल अनालिसिस तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जसं एक्झाम कंप्लीट कराल त्याच्यानंतर. आणि सर्वात इम्पॉर्टंट हे जे टेस्ट आहेत तुम्ही कधी सुद्धा रिवाइज करू शकता. आता जर एखाद्याला वाटलं की ओके आता मी टेस्ट अटेम्प्ट केली पण मला काही पुढे 10-15 दिवसानंतर परत ती रिवाइज करायची आहे, तर तुम्ही एनी टाइम रिवाइज करू शकता. तुम्हाला तिथे डिटेल सोल्युशन तिथल्या तिथे प्रेझेंट राहील. ओके, तर कधी पण तुम्ही रिवाइज करू शकता. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट असेल, क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही डाऊट वाटला, तर तुम्ही एनी टाइम क्वेश्चनला रिपोर्ट करू शकता. ते रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन आहे, तर तिथे जाऊन तुम्ही क्वेश्चनला रिपोर्ट करू शकता. तर त्याचं सोल्युशन तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये मिळून जाईल. एनिवे तुम्ही चॅट ऑप्शन सुद्धा आहे किंवा इंस्टाग्रामचा आयडी मी तुम्हाला दिलेलाच आहे, टेलिग्रामचा आयडी आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तर कधी पण कुठेही सुद्धा कुठल्याही चॅनलवरती तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची टेक्निकल क्वेरीज असेल तर. ओके, तर रँक अनालिसिस अशा प्रकारे मिळेल, डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. आता बघूया पर्सनल वॉच. आता हे म्हणजे काय की प्रत्येक आता जेवढे काही विद्यार्थी या कोर्सला एनरोल करतील, ठीक आहे, पुणे मेट्रो SCTOTC साठी आणि JEE साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात आहेत आणि जे विद्यार्थी या कोर्सला एनरोल करतील, तर त्यांच्यावरती मी इंडिव्हिज्युअली सर्वांवरती प्रॉपर वॉच ठेवणार आहे की कुणाचे किती मार्क्स येत आहेत, कोणत्या टेस्टमध्ये, कोणत्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी येत आहेत आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये मार्क जास्त येत आहेत. तर कुठल्या प्रकारे म्हणजे सर्व काही अनालिसिस मी स्वतः करणार आहे आणि त्यांना चॅट थ्रू किंवा कॉल थ्रू सांगणार आहे. तर त्याच्यामुळे तुमचं जेवढा काही रेकॉर्ड आहे तो माझ्याकडे असणार आहे आणि तुम्ही सुद्धा बघू शकता तुमचं अनालिसिस की या टेस्टमध्ये मला T2 म्हणजे काय, टेस्ट 2 मध्ये कमी मार्क्स पडले, टेस्ट 3 मध्ये जास्त पडलेत, परत टेस्ट 5 मध्ये कमी पडलेत. मग यावरनं कळेल की तुमचा कुठला सब्जेक्ट वीक आहे, तुमचा कुठला सेक्शन वीक आहे आणि कुठला सेक्शन स्ट्रॉंग आहे. तर हे सर्व काही डेटा तुम्हाला अनालिसिसद्वारे या ग्राफ व्ह्यूद्वारे तुम्हाला मिळू शकेल. ओके, आणि आपलं एम काय आहे की जेवढं जास्तीत जास्त सिलेक्शन होता येईल आपल्या ग्रुपमधून किंवा आपल्या या टेस्ट सिरीजच्या कोर्समध्ये जे काही विद्यार्थ्यांनी एनरोल केलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांपैकी जेवढं जास्त आपल्याला सिलेक्शन करता येईल तेवढा आमचा एक एम आहे. तर त्याच्यामुळे सर्वांवरती माझं इंडिव्हिज्युअली लक्ष असणार आहे की कोणाला किती मार्क्स पडत आहेत, कुठला सब्जेक्ट वीक आहे, कुठला सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे आणि कशा प्रकारे पुढे त्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर हे सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला पर्सनली चॅटवरती किंवा फोनवरती सांगणार आहे. तर हे झालं पर्सनल वॉच. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर एक तर व्हॅलिडिटी ऑफ टेस्ट तुमच्या एक्झाम डेट पर्यंत व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे, ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला टेस्ट तिथे ऍक्सेस करता येतील.
ओके, तर त्याच्याबद्दल काही एक डाऊट नका ठेवू की टेस्ट कधी संपणार आहेत का नाही. तर एक्झाम डेट पर्यंत तुम्ही टेस्ट त्या देऊ शकता, कधी पण रिवाइज करू शकता, एनी टाइम सोल्युशन बघू शकता. आणि जर काही क्वेरीज असतील तुम्हाला तर कमेंट तर कराच खाली. आणि एनिवे इंस्टाग्रामचा आयडी आहे @mygov_track, तर इंस्टाग्राम वरती सुद्धा मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामचं चॅनल आहे. आणि हा पर्सनल माझा टेलिग्रामचा आयडी आहे टीम माय गव्हर्नमेंट ट्रॅक, तर त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. आणि ह्या टेस्ट तुम्हाला म्हणजे काही टेस्ट त्या आहेत त्या फ्री अटेम्प्ट साठी सुद्धा ठेवलेल्या आहेत काही लिमिटेड टाइम साठी, तर त्या तुम्ही बघू शकता, क्वालिटी चेक करू शकता, सोल्युशन सुद्धा चेक करू शकता. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. डिस्क्रिप्शन नक्कीच बघा, डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व काही डिटेल्स दिलेल्या आहेत. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.